पुढची येणारी 27 तारीख माझ्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी तो काला दिवस ठरणार आहे. कारण की फायनली 27 तारखेला माझं आणि त्याचं नातं संपणार आहे. नातं जरी संपलं तरी मला वाटतं माझं प्रेम तुझ्यावर कधी संपणार नाही. पण मला माझा ना सेल्फ रिस्पेक्ट आवडतो. कारण की मला आता समजलंय, जरी मी तुला ना माझं काडीच दाखवलं तरी तू बदलणार नाही. प्रेमा प्रेमा नावाच्या खाली मी माझी सेल्फ रिस्पेक्ट सगळी तुझ्याकडे उडवली. म्हणजे तू माझं सेल्फ रिस्पेक्टचं धजिया धजिया केलं, मी असं म्हणेल. पण मी तुला सांगू इच्छिते की तू कधीच प्रेम केले नव्हतं. आपलं प्रेम पण आपण म्हणतो ना हिंदीमध्ये एकतर्फा होता, तसंच होतं. आणि हो, मुलींनो, लग्न करताना कधी पण पार्टनर योग्य निवडा. म्हणजे आधी काय असतं ना, लग्नानंतर खूप बदल होतात हस्बँडमध्ये किंवा मुलांमध्ये. कारण की जोपर्यंत ना लग्न होत नाही तोपर्यंत ना तो काहीच आणखी वेगळं दाखवत असतो की तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि एकदा लग्न झालं की त्याला असं वाटतं की आता तुम्ही कुठेच जाणार नाही, मग तो कसा पण वागू शकतो, काही पण करू शकतो. म्हणून कधी पण आपला जो पार्टनर असतो तो योग्य निवडा. बरोबर? ते मुलीची गोष्ट असो किंवा मुलग्याची, पण पार्टनर फक्त योग्य निवडा. मी खूप लोकांना पाहिलेलं आहे की हस्बंड बदलून जातात लग्नानंतर. म्हणून मी म्हणते की जे हे लव्ह मॅरेज आहे ना त्याचं प्रकरण कमी व्हायला. अरेंज मॅरेजमध्ये पण तसं होतं, मी असं म्हणत नाही की सारे अरेंज मॅरेजेस एकदम परफेक्ट असतात. पण त्या त्या अरेंज मॅरेजमध्ये आपले आई वडील पण असतात आणि त्याचे आई वडील पण असतात. आणि आपलं लव्ह मॅरेजमध्ये काहीतरी झालं ना तर मग लोक काय म्हणतात, तुम्हीच केलं होतं. आणि मी एक गोष्ट सांगते, लव्ह मॅरेजमध्ये लोक काळी करायला खूप येतात. ते काळी करायला येतात, ते टोमणे मारायला येतात, ते तुमचं हस्बंडचं ब्रेन वॉश करायला येतात. पण मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा ना त्यांना असं म्हणजे काहीतरी अवसर भेटतं की हां आपण हे ठीक करू शकतो, तर ते पुढे कधीच येत नाही. म्हणजे खूप लोकांच्या बाबतीत असं असतं की ते प्रकरण कोर्टपर्यंत जातो. ओके. आणि जे मुलांचे आई वडील असतात ना, ते म्हणतात की आता यांनीच लग्न केलंय, आता हे सगळं यांना करू द्या. पण मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्हाला सर्व उलटं करायचं होतं, तुम्ही तुमचं मुलाचं ब्रेन वॉश केलं. ती अशी करते, ती तशी करते, ती अशी आहे, ती अशी तशी आहे. तुम्ही नेगेटिव्ह बोलायला खूप पुढे असतात. आणि पॉझिटिव्ह जेव्हा तुम्हाला करायला हवं, तेव्हा तुम्ही माघार घेतात. त्यापेक्षा तुम्ही सुरुवातपासूनच काही म्हणजे मला असं वाटतं की काहीच तुम्ही त्या नात्यात त्यांच्यामध्ये काहीच बोलू नका ना. त्यांना त्यांचंच करू द्या. पण नाही, मुलांचे जे आई-पप्पा असतात, म्हणजे मी सर्वांचे नाही म्हणत आहे, पण आहे थोडंफार, आणि म्हणून मुलांचं किंवा मुलींचं घर तुटतं. आणि ते तुटतंच. कारण की आपल्या इथे कसं आहे ना, की लोकं खराब करायला खूप पहिले येऊन जातात. पण जेव्हा सावरायची गोष्ट येते, तेव्हा कोणी नाही येत. मी असं अनुभवलं आहे. तर तुम्ही जर अरेंज मॅरेज केलात असाल किंवा लव्ह मॅरेज केला ना, ओके. पण तुम्ही तुमचं जे नातं आहे, जे पहिले जसं होतं ना, तसं लग्नानंतरच ठेवा. माझी अशी म्हणजे मेसेज आहे सर्वांना. कारण की आज माझा घर तुटतोय ना, तर मला खूप खूप असं काही आता मला जाणून झालंय माझं, की काय-काय असतं. ओके. काय-काय असतं. आणि मुलींच्या बाबतीत काय असतं, की मुलींचे आई-वडील कधीच असं म्हणजे त्यांना वाटत नाही, की आपलं मुलींचं घर तुटलं पाहिजे. मग ते काही बोलत नाही आणि बोलणारे फक्त मुलाकडचे जे असतात तेच असतात. आणि हो, हसबँड तुम्ही हसबँड आहात. म्हणजे
जेव्हा मुलगी येते ना, मुलगीला तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना, की ती तिच्या बापासाठी जे असते ना, तो बाप सासरी नंतर जेव्हा ती सासरी येते ना, तो बाप तुम्ही असतात. म्हणजे हसबँड असतो. म्हणून कधी पण मुलींशी लग्न करा किंवा त्यांना तुम्ही जेव्हा आणता तुमच्या घरी ना, तर प्लीज, प्लीज मी हात जोडते. म्हणजे कोणती पण मुलगी असो, तिला चांगलं ठेवा. जसं तुम्हाला असं वाटतं ना, की माझी बहीण होती या घरात, तसंच ठेवा. आणि आजचं जग असं आहे, फ्री ठेवा. काही बंधन, की तू इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे घालू नको, ते घालू नको. मग ती ना एकदम कंटाळते. कारण की ती आता बघते, की माझी जेव्हा नणंद येते, तेव्हा ते म्हणजे सासरकडचे कसे वागतात आणि जेव्हा माझी बारी येते किंवा मी असते त्याच जागावर, तरी सासऱ्यांकडचे कसे वागतात. ही ते सर्व बघत असते. ओके. आणि बघता, बघता, बघता ती एकदम कंटाळून जाते, की मी सर्व करते तरी तुम्ही ॲप्रिशिएट नाही करत. आणि हो, तुमच्या घरी जर सून आली, तर तिला लहान-लहान गोष्टीमध्ये ॲप्रिशिएट करा. ॲप्रिशिएशन इज मस्ट. ओके, इन एव्हरी रिलेशनशिप. तुम्ही जर ॲप्रिशिएट नाही करणार ना, ते रिलेशनशिप एकदम म्हणजे बदलून जाईल. म्हणजे जे तुम्हाला असं वाटेल, की हां, सर्व चांगलं आहे, चांगलं आहे, ते उलटं होत जाईल. सर्व उलटं होत जाईल. म्हणून ॲप्रिसिएशन इज मस्ट इन एव्हरी लाईफ. सॉरी, इन एव्हरी रिलेशनशिप. तो आप कभी भी लाइक यू हॅव टू ॲप्रिशिएट. मग बघा तुमची जी पार्टनर आहे किंवा सासू-सासरे आहे किंवा सून आहे, ती तुमच्यासाठी काय काय नाही करणार. ओके. सो कधी पण रिलेशनशिप वाचवायचा प्रयत्न करा. मी असं नाही म्हणत आहे, की फक्त एक बाजूने टाळी वाजते. टाळी दोन्ही हाताने वाजते. पण आपल्याला रिश्ता किंवा नाता टिकायचं असेल तर ॲप्रिशिएट करा. लहान-लहान गोष्टी असते ती विसरा आणि पुढे चला. आपली मानसिकता बदला. आज जग कुठे चाललंय आणि तुम्हाला असं वाटतं, की आपली जी सून आहे ती मागेच पाहिजे. 100 वर्ष काय 200 वर्ष मागे पाहिजे. असं कसं चालणार? मला तुम्ही सांगा खरंच चालणार का? आज जेव्हा मुलं होतात, त्यांना मोबाईल लागतं. आणि आपण आज आपली सूनला म्हणतो, की "तू खूप मोबाईल बघते." तिचं काम झालं, की ती बघणारच आहे मोबाईल. कारण की आता मोबाईल जो आहे, तो आपला म्हणजे पार्ट झालेला आहे. जर म्हणजे एक माणूस नाही राहिला ना आपल्या म्हणजे ना आज असं झालंय, की माणूस नाही राहिला ना तरी चालेल, पण आपल्याकडे मोबाईल राहायला पाहिजे. ओके, सो आता असं जग झालंय, तर कधी पण लक्षात ठेवा, की लोकांना आता तुम्ही ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहे किंवा हसबँड वाईफ आहे किंवा तुम्ही सासू-सासरे आहे किंवा सून आहे, त्यांना मी असं सांगू इच्छिते, की कधी पण तुम्ही ना ॲप्रिशिएट करा लहान-लहान गोष्टी. ओके, लहान-लहान गोष्टी समजून घ्या. तर तुमचं नातं टिकेल. नाहीतर नंतर आपल्याला माहिती की पुढची पिढी कशी आहे. आणि हो, माझं मराठीमध्ये इतके चांगलं नाहीये कारण की मी छत्तीसगडला राहिलेली आहे. सो प्लीज तुम्ही जे माझं बोलणं आहे ते फक्त समजा. ओके, की मी काय बोलायचा प्रयत्न करते. तोपर्यंत बाय बाय. म्हणून निर्णय खूप लवकर घ्या. मला असं वाटलं होतं, की माझं बाळ झालं ना, की सर्व काही ठीक होईल. बाळचे पप्पा पण चांगले होतील, सर्व काही सासू-सासरे सर्व चांगले होतील, पण असं काही घडत नाही. आपण नुसतं ना ॲडजस्टमेंटच्या नावाखाली खूप काही सहन करून घेतो आणि ते खूप रॉंग आहे. कारण की आपण म्हणतो ना, कुत्र्याची शेपूट कधी पण सीधी होत नाही.
म्हणून तुम्हाला असं वाटतंय, की कधी पण तुम्ही असे म्हणजे नात्यांमध्ये फसले आहे, की तुम्हाला निघायचं आहे, तर निघून जा लवकर. जसं पण होईल. पैसे नाही मिळाले तर नको, जाऊ द्या. मला पैसे नाही, मला सुकून हवंय, मला मेंटल पीस हवंय. बरोबर आहे. आणि लव्ह मॅरेजचे जे प्रकार आहे ना, ते कमी झाले पाहिजे, मला असं वाटतं. कारण की याच्यामध्ये काहीच नाही असतं. याच्यामध्ये फक्त मुलीची जी जीवन असतं, ते खराब होऊन जातं. म्हणून लव्ह मॅरेजचं प्रकरण हे कमी करा आणि अरेंज मॅरेजवरती जा.